तर चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शिवरवाडी टीमच्या माध्यमातून ऋषी आणि पोपट ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. ऋषी आणि पोपट ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा. तर मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ऋषी आणि पोपट नामक फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाजीसाठी टीम श्री गोरक्षनाथ स्पोर्ट्स शिरसटवाडी टीमच्या माध्यमातून जीवनला आमंत्रित केले. जीवनचा पहिला बॉल चांगला बाउन्सर पाहायला मिळाला, पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु वाईट बॉलचा इशारा आला. वन बाउंडची तर वाईट बॉलचा इशारा देखील पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवला आहे. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, लाईन चांगली होती की काय, परंतु आणखीन एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. सलगचे 2 चेंडू आतापर्यंत अवांतर स्वरूपाचे रिलीज केलेत. गोलंदाज जीवन पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्टान्स बदलले. अलोंग कार्पेट हा स्ट्रोक खेळत असताना एकच रन मात्र जरूर कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. तीन धावा देखील आतापर्यंत जीवनने खर्च केल्या अवघ्या एका बॉलमध्ये. अशा धावा कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल जीवनला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना शिवरवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पोपटसाठी हा बॉल पोपटने लॉफ्ट केलाय, समोरच्या दिशेने स्लॅश करत असताना हा षटकार आलाय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना जी संधी मिळाली फलंदाज पोपटला आणि पोपटच्या बॅटमधून एक तडफदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. लाजवाब अमेझिंग मोमेंट पाहायला मिळाली. ज्या प्रकारे ॲक्शन रिप्ले आपण पाहिला. 9 धावा आतापर्यंत धावफलकावरती. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. व्हॉट अ स्ट्रोक. या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात देखणा, नजाकत भरलेला, पॉवरफुल, ब्युटिफुल ब्लास्ट पाहायला मिळाला हा षटकार. पंधरा धावा देखील आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक असतील. थोडासा महागडा ठरलाय. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा, कारण अधिक सामने आपल्याला खेळवायचे.
आखूड पद्धतीचा हा बॉल डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 धावा देखील दोन चेंडू देखील अजूनपर्यंत शिल्लक आहेत. या मोमेंटला पुन्हा एकदा पॉवरफुल हा स्ट्रोक खेळलाय आउट ऑफ द पार्क. पोपटच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक विस्फोटक षटकार पाहायला मिळतोय. काय बॅटिंग करतोय पोपट. 3 बॉल पेस केलेत आणि 12 रनवर 4 बॉल त्याने पेस केलेत आणि 18 रनवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल 21 रन. सुरुवातीच्या 3 बॉलवर असं वाटलं होतं की कुठेतरी कमबॅक करेल गोलंदाज जीवन, परंतु जीवन थोडासा महागडा ठरलाय. धीम्या गतीचा हा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. अवे फ्रॉम बॉडी खेळलाय. हा स्ट्रोक एक सिंगल कंप्लीट केली. सेकंड रनसाठी कॉल, परंतु फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानतो. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन एका ओव्हरच्या समाप्तीनंतर. एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि 22 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल डीप पॉईंटच्या दिशेने. पंचांचा इशारा येईल. यस इट इज अ 4 रन. हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर स्वागत केलं गोलंदाजाचं. ज्या प्रकारे फलंदाज पोपट आपल्या टीमसाठी हा षटकार आहे. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 28 रन. हा बॉल यस इट इज अ वाईड बॉल. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील ॲड होते. 29. एकोणतीस रन आतापर्यंत पाहायला मिळतात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. हँड कॉन्टिन्युएशन थोडंसं कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. थोडीशी चुकी झाली फलंदाजाकडून, परंतु या क्षणाला रनआउटची संधी. बॅकअपसाठी फिल्डर नाही. दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळाली. चित्याची छपाई पाहायला मिळाली आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 31. 31 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तर या बॉलवर देखील पुन्हा एकदा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. मैदानाच्या चौफेरीनं मोठे स्ट्रोक खेळण्याचा निर्धार घेतलाय फलंदाज पोपटने. तर 35 रन 35 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात.
पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, बॅटच्या स्लाईडचा वेध घेतला, तडम्यांच्या दिशेने चेंडू चालला, एक धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली रनिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. लाईन चांगली होती परंतु लाईन देखील मिस केली गेली. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं असेल. सुरुवातीला स्टान्स बदलले होते. फलंदाज पोपटने त्याला लॉंगलेगच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा होता परंतु जसा टप्पा पडला थोडंसं प्रभावित तो झाला. शेवटचा अंतिम बॉल या मोमेंटला मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. जर हा विकेट प्राप्त केला तर या मॅचमध्ये एक नवा ट्विस्ट पाहायला मिळू शकला असता परंतु एक मोठी डोकेदुखी सध्याच्या घडीला निर्माण होत असताना टीम शिरसटवाडी या टीमसमोर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तर फलंदाज देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पोपट स्ट्रायकिंग एंडला स्पेल नंबर 3 साठी गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक तिसरे षटक घेऊन आलाय. अमर आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला नेक्स्ट मॅच श्री वाकेश्वर टीम श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकोटे बुद्रुक आणि श्री मोरिया स्पोर्ट्स कोंडाईवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. पोपट इन ॲक्शन मोडमध्ये हा षटकार पुन्हा एकदा पोपट नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 12 बॉल त्याने पेस केले आणि 40 रनवर जो खेळतोय या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आज मात्र पोपटच्या नावावर पाहायला मिळेल की काय. शिवरवाडी टीमने मात्र टॉस जिंकून घेतलेला बॅटिंग करण्याचा निर्णय तो निर्णय सिद्ध केला जाईल की काय याची उत्सुकता मात्र मायबाप प्रेक्षकांना जरूर लागली. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. यस इट इज अ वाईड बॉल. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ॲड होताना पाहायला मिळते. 45 रन आता मात्र होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे. रिले झेल पकडण्याची संधी परंतु ही संधी देखील गमावली. दुसरी धाव देखील पूर्ण केली 2 रनच्या साह्याने. 47 आतापर्यंतची सर्वाधिक चांगली पार्टनरशिप आणि सर्वाधिक मोठी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. पोपट आणि ऋषीच्या नावाने सुरुवातीला पहिला बॉल या इनिंगचा ऋषीने पेस केला. त्यानंतर एक सिंगल काढून त्याने पोपटला स्ट्राईक दिली. आतापर्यंत हा तिसरं षटक चालू आहे आणि 14 बॉलमधून आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच बॉल ऋषीने पेस केलाय. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. टायमिंग भरपूर चांगला. एक धाव देखील पूर्ण होते. सेकंड रनसाठी कॉल. फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय. थोडासा फंबल झाला त्याचा पुरेपूर फायदा मिळाला फलंदाज पोपट आणि टीम शिवरवाडी या टीमला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 रनच्या साह्याने 49. अजूनही 6 धावा दूर आहे. 14 बॉलमध्ये 44 रनवर खेळतोय फलंदाज पोपट आपल्याला पाहायला मिळतोय. या मोमेंटला लॉफ्ट केलाय आणि एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे फलंदाज पोपटसाठी. अवघ्या 15 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलंय. खेळपट्टीला नमन करत असताना ज्या खेळपट्टीने ही साथ दिली, ज्या खेळपट्टीने हे आशीर्वाद दिले आणि ज्या खेळपट्टीने आज मात्र एक नवा विक्रम करण्याची संधी दिली तर फलंदाज पोपट आपली बॅट आमच्या व्यासपीठाच्या दिशेने दर्शवायची आहे आणि आपली सलामी द्यायची आहे या स्पर्धेला. 15 बॉलमध्ये 50 रनची एक बहारदार इनिंग.
अरुणजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज जाहीर झालंय फलंदाज पोपटसाठी. जीवनामध्ये लढा असे की सदैव तुमचं नाव चर्चेत राहील आणि हा लढला देखील आणि जिंकला देखील. 15 बॉलमध्ये 50 रन आतापर्यंत कंप्लीट केल्यात. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. लेग स्टिकचा थोडासा बाहेर होता हा बॉल आणि एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. $57 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. वाईट +1 देखील आपल्याला पाहायला मिळाला. आज मात्र खऱ्या अर्थाने शिवरवाडी गावाने घेतलेला निर्णय तो निर्णय सिद्ध करून दाखवला फलंदाज पोपटने. ज्या प्रकारे त्यांनी बॅटिंग केली, पंचांचा इशारा देऊ येस इट इज अ वाईट. 58 58 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच वाकेश्वर स्पोर्ट्सचा वाकुर्डे बुद्रुक आणि कोंडाईवाडी टीमचे कॅप्टन कृपया करून आपण टॉससाठी त्वरित यायचं आहे. या मोमेंटला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता पंचांकडे. आशाभूत नजरेने पहिला एक धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. तिसऱ्या रनसाठी कॉल. काय घडलंय? तिसरी धाव देखील पूर्ण होते. 4 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. वाईट +3 टोटल 62 रन आता मात्र होताना पाहायला मिळतात. पाऊस पडला नाही परंतु धावांचा पाऊस पाहायला मिळालाय शिवरवाडी टीमच्या माध्यमातून. 62 रन. रन 62 रन आतापर्यंत होतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. एक धाव देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल. भरपूर धावलेत हे दोन्ही फलंदाज. दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. जणू काही असं वाटते की मॅरेथॉनच चालू आहे अशी धावतायत हे दोन्ही फलंदाज. आणि या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वाधिक मोठी पार्टनरशिप देखील या दोन्ही सलामीवीर फलंदाजांची पाहायला मिळते. आज मैत्री दिन आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना आम्ही मैत्री दिनाच्या शुभेच्छा देतो. कारण आज तुम्हाला सर्वांचं नातं याच खेळाने जोडले आणि आज मात्र एक चांगली आठवण या दोन्ही फलंदाजांची जरूर राहील शिवरवाडी टीमला की मैत्री दिनाच्या दिवसामध्ये एक चांगली पार्टनरशिप या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी केली होती. जीवनामध्ये मित्र असा असावा की अडचणीमध्ये साथ दिली नाही तरी चालेल परंतु जीवनामध्ये अडचणी आल्या नाही पाहिजे याची काळजी घेणारा मात्र मित्र असावा. कठीण काळामध्ये तारणार ठरला फलंदाज पोपट टीम शिवरवाडी या टीमसाठी. आणि 65 रन होतात आणि 66 धावांचं लक्ष असेल. तर चला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झाला आहे.
गोलंदाज अरुण. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर फलंदाज लक्ष्मण देखील या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज लक्ष्मण बाद झाला. टायमिंग चुकली, कॉल कम्युनिकेशन चुकलं आणि याचा भुर्दंड मिळाला शिरसटवाडी या टीमला. आणि पहिल्या बॉलवर फलंदाज लक्ष्मण बाद झाला. ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज शशी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. लाईन चांगली होती परंतु लाईन देखील मिस केली गेली. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. गोलंदाज अरुणचं मात्र वर्चस्व राहिलं. लेफ्ट हँडेड बॉलर. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं तर अरुणचं कौतुक करावं लागेल कारण आपल्या वेगाने प्रत्युत्तर देतोय प्रतिस्पर्धी या शिरसटवाडी या टीमला. अरुणचा हा बॉल पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर रिलीज केला. थोडासा खोलवर पद्धतीचा हा बॉल होता. जसा बॅट्समन बीट झाला थेट विकेट किपर पोपट यांच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. पोपट यांनी मात्र इम्प्रेस केलं आपल्या बॅटिंगने. ज्या प्रकारे या स्पर्धेतील पहिले अर्धशतक 50 बॉलमध्ये 50 रन त्यांनी पूर्ण केल्या. समोरच्या दिशेने फटका केलाय. क्लासिकल नजाकत भरलेला स्ट्रोक परंतु वॉटर कॅच. तेवढाच ताकदीचा झेल पकडला. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते. शिवरवाडी या गावचे ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं रमेशजी त्या ठिकाणी तैनात होते आणि रमेशजी यांनी देखील दाखवून दिलं की आज वय देखील भरपूर प्रमाणामध्ये असलं परंतु त्यानंतर देखील भरपूर चांगली कामगिरी आम्ही जरूर करू शकतो. अतिशय चांगला झेल देखील रमेशजी यांच्या माध्यमातून पकडला गेला आहे. ज्यावेळेस ओमसा MTCच्या माध्यमातून हा झेल अपलोड केला जाईल इंस्टाग्रामच्या माध्यमातून यूट्यूबवर देखील हा ज्यावेळेस झेल रिलीज केला जाईल. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल ॲक्शन रिप्लेमध्ये पुनरावृत्ती पाहायला मिळाली. शेवटचा अंतिम बॉल. फक्त आणि फक्त 2 विकेट आतापर्यंत प्राप्त केलेत. या मोमेंटला या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. अरुण यांच्यासाठी 2 महत्त्वाचे विकेट प्राप्त त्यांनी केलेत. लाजवाब गोलंदाजी या मॅचमध्ये जणू काही फक्त आणि फक्त विक्रम आणि विक्रम पाहायला मिळतोय की काय. कारण पहिल्या इनिंगमध्ये 15 बॉलमध्ये अर्धशतक, त्यानंतर सेकंड इनिंगमध्ये पहिलं षटक हाताळलं. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेटवर भरपूर इम्पॉर्टंट असतात. या ओव्हरमध्ये कमीत कमी रन खर्च करायचे असतात परंतु त्यापेक्षा आणखीन दर्जेदार गोलंदाजी अरुण यांच्या माध्यमातून शिवरवाडी टीमसाठी होताना पाहायला मिळतो. ऑन स्क्रीन आपण पाहतोय नावामध्ये अरुण आहे आणि खऱ्या अर्थाने पूर्णपणे एक चांगली प्रात्यक्षिका त्यांनी साकारली आपल्या टीमसाठी. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहिलं ज्या प्रकारे सलगचे 6 बॉल त्यांनी निर्धाव स्वरूपाचे रिलीज केले. या मोमेंटला पहिला बॉल बिग परंतु तेवढाच चांगला प्रयत्न केला. 2 फिल्डर आले होते. दोन्ही फिल्डरचं ताळमेळ चुकला आणि एकमेकांना ते आदळले.
या बॉलवर देखील पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. पुन्हा एकदा तशाच प्रकारची चूक होत असताना आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस तुम्ही फिल्डिंग करताना त्यावेळेस तुमचं कॉल कम्युनिकेशन तेवढंच इम्पॉर्टंट असतं आणि ज्यावेळेस हे प्रात्यक्षिक चुकलं जातं ना त्यावेळेस कठीण काळाला तुम्हाला मात्र जरूर सामोरं जावं लागतं. 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात. लक्ष भरपूर दूर आहे. अजूनही 62 धावा पूर्ण करायच्या. 10 बॉलमध्ये 10 षटकार मारावे लागतील. या मोमेंटला लॉफ्ट केलाय, लॉंग स्टॉपच्या दिशेने स्ट्रोक केलाय. पंचांचा इशारा चौकार येतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 8 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज देखील या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील अतिशय चांगला दर्जाचा आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग फलंदाज अमर आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल. लाईन चांगली होती आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाले. 11 धावा खर्च केल्यात गोलंदाज राहुल यांनी आणि समीकरण बदललं आहे. 6 बॉल आणि 55 रनची गरज. या मोमेंटला लॉफ्ट केला. स्वीट साऊंड देखील ऐकायला मिळतोय. 1 धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु रन मिळतील 4. हा चौकार आला आहे आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर समीकरण बदलले. 5 मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 51 धावा. वेग भन्नाट होता परंतु भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर
एकच रन या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि 16 रन 3 मध्ये अजूनही 50 करायचे आहेत. या मोमेंटला लॉफ्ट केला आहे. टायमिंग चांगला आहे. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाईल. एकेरी धाव देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल. दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. बॅकफुटला जाऊन दिशा दिली. डीप पॉइंटला स्ट्रोक केलाय. झेल सुटला परंतु सामना जिंकला शिवरवाडी या टीमने. तर चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या ज्यांनी अवघ्या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ज्यांनी झळकावलं